ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मतदार याद्यांमधील सुधारणेबाबत महाविकास आघाडी आणि मनसेचं शिष्टमंडळ केंद्रीय निवडणूक आयुक्तांना भेटणार। शिष्टमंडळ दिल्लीमध्ये भेट घेणार अशी माहिती। मतदार नोंदणीची मुदत 1 जुलै 2025 नाही तर 1 ऑक्टोबर 2024 माहीमच्या रुपिका सिंगच्या हायकोर्टामध्ये धाव। आज याचिकेवरती सुनावणी। आयोगाकडून 1 जुलै 2025 कट ऑफ डेट असल्याचा दावा। शेतकऱ्यांच्या खात्यावर 1 लाख आले नाही तर मुख्यमंत्र्यांना उडवून देऊ, प्रशांत पडोळे यांचं विधान। पडोळे ऍक्सिडेंटल खासदार फडणवीसांवर बोलताना विचार करून बोलायला हवं, बावनकुळेंची प्रतिक्रिया। नंदुरबारमध्ये भाजप आणि शिवसेनेची युती होणार नाही, माजी खासदार हिना गावित यांची भूमिका। जिल्ह्यात भाजप आणि शिवसेनेमध्ये वाद असल्याचंही विधान। उपमुख्यमंत्री शिंदेंचा उद्या कोल्हापूरचा दौरा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटप्रमुखांचा मेळावा घेणार। अजितदादा भाषणांमधून गुन्हेगारांना टायरमध्ये घालून सरळ करा म्हणतात। पोलिसांना राजकीय दबाव झुगारून कठोर पावलं उचलावी लागतील। पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवर सामनाच्या अग्रलेखातून भाष्य। आरोपांबाबतच्या जाहीर पत्रकार परिषदेत रणजित निंबाळकरांना समर्थकांकडून दुग्धाभिषेक। निंबाळकरांना अश्रू झाले अनावर, ढसाढसा रणजित निंबाळकर रडले। माझ्या सकट सर्वांची लाय डिटेक्टर टेस्ट करा। फलटणमधील डॉक्टर संपदा मुंडे मृत्यू प्रकरणाच्या आरोपांवर भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांचं आव्हान, तर त्या पत्रातील खासदार आपण नाही असाही दावा। डॉक्टर संपदा मुंडे मृत्यू प्रकरणामध्ये न्यायमूर्तींद्वारे SIT चौकशी करा, सुषमा अंधारे यांची मागणी। माझ्यावरील आरोपांमागे रामराजे निंबाळकरच, फडणवीसांनी क्लीन चिट दिल्यानंतर निंबाळकरांची भूमिका। मराठी माझी आई तर हिंदी माझी मावशी। आई मेली तरी चालेल मात्र मावशी जगायला हवी। उत्तर भारतीयांसाठी आयोजित कार्यक्रमात प्रकाश सुर्वेंचं वादग्रस्त विधान, नंतर हात जोडून दिलगिरीही केली व्यक्त। रोहित आर्या प्रकरणामध्ये दीपक केसरकरांचा गुन्हे शाखा जबाब नोंदवणार। सरकारने पैसे थकवल्याचा आरोप करत रोहितने केसरकरांसोबत बोलण्याची केलेली मागणी, मात्र केसरकरांनी बोलण्यास नकार दिलेला। कोल्हापुरातील कळंबा कारागृहामध्ये जिवंत काडतुसं सापडली। अटकेतील दोन्ही संशयित आरोपी पुण्यातील आंदेकर टोळीशी संबंधित। आरोपींनी कारागृहात पिस्तूल लपवून ठेवले का, पोलिसांकडून शोध सुरू। मुंबईमध्ये पालिकेकडून आता 4 ठिकाणी नवी ठाणे सुरू करण्याचा निर्णय, मात्र गेल्या 4 दिवसांमध्ये एकही संस्था पुढे आली नाही। त्यामुळे नियंत्रित पद्धतीने खाद्यपदार्थ देण्यासाठीचे कबूतरखाने सुरू होतील का, या संदर्भात शंका। बिहारमध्ये बॅनरवरती भुजबळांचा फोटो लावण्यास रोखलं, त्यामुळे राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा तडकाफडकी राजीनामा। उमेदवाराच्या राजीनाम्यानंतर पक्षाकडून निवडणूक पर्यवेक्षकाची तात्काळ हकालपट्टी। मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्टी 20 नोव्हेंबरला बंद। पावसाळ्यानंतरच्या देखभाल दुरुस्तीसाठी धावपट्टी बंद ठेवली जाणार। मुंबईमधील BDD साईला अत्यावश्यक प्रकल्पाचा दर्जा, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नवीन प्रकल्प 2 ते 2.5 वर्षात पूर्ण करा, मुख्यमंत्र्यांच्या अधिकाऱ्यांना सूचना। 9 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांची SIR मोहीम आजपासून सुरू। 7 फेब्रुवारी 2026 पर्यंत प्रक्रिया पूर्ण केली जाणार। 51 कोटी मतदारांची फेरतपासणीही होणार। जळगावमध्ये नोव्हेंबरमधील अवकाळी पावसानं 27 गावांमधील 3250 शेतकऱ्यांना फटका बसला। 1550 हेक्टरवरील पिकांचं नुकसान, शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला। शिरूरच्या मंचरमध्ये एक बिबट्या जेरबंद। पुण्यातील बिबट्याच्या प्रश्नासंदर्भात मंत्रालयात बैठक, मात्र वनमंत्र्यांनी अद्याप घटनास्थळी भेट दिली नाही, त्यामुळे ग्रामस्थांचा बैठकीवर बहिष्कार। पिंपरखेडला वनमंत्री 3 ते 4 दिवसांमध्ये जाणार। UPIद्वारे देशात 27,28 कोटींचे व्यवहार। सणासुदीच्या काळात डिजिटल व्यवहारांनी ऑक्टोबरमध्ये नवीन विक्रमी पातळी गाठली। पंतप्रधान पीक विमा योजनेतील तक्रारीवरून केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांचे चौकशीचे आदेश। नुकसानीपोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 2 ते 5 रुपये जमा झाले आणि त्यानंतर अधिकाऱ्यांवर तीव्र नाराजी।
लाडक्या बहिणींचा ऑक्टोबरचा 1500चा हप्ता उद्यापासून जमा होणार. मंत्री आदिती तटकरे यांची माहिती. 18 नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचं आवाहन. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक.